इन शॉर्ट. हां, इन शॉर्ट. हां, ओके मग सर. उमेदवार म्हणतो, नक्कीच माझं नाव टिंबटिंब आहे, मी मार्केटिंगमध्ये पदवी घेतलेली आहे आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये 2 वर्षाचा अनुभव आहे. आता हे मोठं कॉन्व्हर्सेशन आपल्याला सांगण्यासाठी मनीषा भोसले मॅडम सांगा बरं मोठं बाकी अनुराधा देशपांडे मॅडम आणि प्रतिभा दाटे मॅडम तुम्हाला थोड्याने मोठं कॉन्व्हर्सेशन देतो. आता यांना घेऊ द्या. मनीषा भोसले मॅडम सांगा, कसं म्हणणार आपण? डेफिनेटली. Definitely. My name is Manisha Bhosle. येस. I give graduation degree in marketing field and social media management method. And I have 2 years experience in management field. ओके. आता थोडंसं उत्तर गडबड झाली. मार्केटिंग पदवी घेतली आहे, तर इथं मग तुम्ही असं म्हणू शकला असता, डेफिनेटली माय नेम इज मनीषा भोसले अँड आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन मार्केटिंग फील्ड अँड आय हॅव 2 years एक्सपिरियन्स इन सोशल मीडिया मॅनेजमेंट. ओके. तर आय हॅव Okay, डन sir. ग्रॅज्युएशन इन मार्केटिंग असं म्हणायचं. आता मुलाखतदार म्हणतो आहे, छान, तुम्हाला आमच्या कंपनीत का काम करायचं आहे, तर याबद्दल आता आपल्याला एक छोटंसं कॉन्व्हर्सेशन गीतांजली सांगणार का? गीतांजलीजी आपण सांगताय? आर यू देअर गीतांजली? हां, गीतांजली कुठे आहे? गुड. हां सर. हां, तर तुम्हाला आमच्या कंपनीत का काम करायचं आहे असं विचारलं आहे. What do you work to हां, our कंपनी. company? हां, तर असं म्हणायचं आहे, वाय डू यू वॉन्ट टू वर्क इन आवर कंपनी, राईट? वाय डू यू वॉन्ट टू वर्क इन आवर, किंवा असंही होईल बरं का, वाय डू यू वॉन्ट टू वर्क विथ अस, असं पण होईल. आणि पुढं असं म्हटलेलं, मग मला तुमच्या नाविन्यपूर्ण मोहिमा खूप आवडतात. छोटं बरं का, आता मला तुमच्या नाविन्यपूर्ण मोहिमा खूप आवडतात. आता हे एकाला सांगणं येईल का नाही बघूया, पण आपण प्रयत्न करूया. तुमच्या नाविन्यपूर्ण मोहिमा मला खूप आवडतात. मनीषा चव्हाण मॅडम, ट्राय करा बरं, शोधून काढायचं नाविन्यपूर्णला काय म्हणायचं, मोहिमेला काय म्हणायचं. मनीषा चव्हाण मॅडम, येस. थोडंसं डोक्यात ताण द्यायचं बरं का, आठवत नसेल तर. काय बरं म्हणतात त्याला, नाविन्यपूर्ण म्हणजे काय, मोहिमा. I like your new skills. न्यू स्किल्स. बरं, ओके. आता हे आपण काय जाणून का, बरं, अजून काय? अँड मोहिमा म्हणजे मोहिमा हां, एक आणि योजना. योजना मी बरं. ट्राय करू का सर? हां, हो, येस, करा ना. आय लाईक युअर इनोव्हेटिव्ह मिशन्स. व्हेरी गुड. झटक्यामध्ये उरकून टाकला कार्यक्रम, परफेक्ट सांगितलं. व्हेरी गुड. आय लाईक युअर, काय म्हटलं, इनिशिएटिव्ह, समजा म्हटलं इनोव्हेटिव्ह. आय लाईक युअर इनोव्हेटिव्ह. आणि पुढं काय म्हटलं, मोहिमांना मिशन्स, इनोव्हेटिव्ह मिशन्स. ओके. मोहिमांना 2 म्हणतात बरं का, एक तर मिशन आणि एक म्हणतात एक्सपिडिशन. पण एक्सपिडिशन इथं नाही बसणार. जे मोहिमा आखल्या जातात ना, ट्रेकिंगच्या वगैरे वगैरे, ते एक्सपिडिशन होतं. पण इथं बरोबर आहे, मिशन शब्द बरोबर वापरला आहे. आय लाईक युअर इनोव्हेटिव्ह इनोव्हेटिव्ह मिशन्स, बरोबर बोललात. पुढचं वाक्य आहे, ही नोकरी माझ्या कौशल्याशी जुळणारी आहे आणि मला पुढे वाढण्याची संधी आहे. आता रत्ना कर्डेकर मॅडम सांगू शकाल का, काय म्हटलं बघा इथे, एक वाक्य काय वाटल्यास, कुठलं काय माहिती का, ही नोकरी माझ्या कौशल्याशी जुळणारी आहे. कसं म्हणणार? कौशल्याला कौशल्याला काय म्हणणार?
स्किल, कौशल्य म्हणजे स्किल ना. Skills. हां. This job हम्म, is हम्म, related हम्म, your skill हम्म. ओके. and बर. वाढवण्यासाठी संधी opportunity हम्म. बर. एक मिनिट हा मॅडम. येणार. बर, ठीक आहे. आता आपण हे काम देऊया स्वप्नालीला. स्वप्नाली सांग आता हे. हो सर, सांगते हा. हां. दिस जॉब हम्म. मॅचेस विथ माय स्किल्स हां. अँड हां, आणि मला पुढे वाढण्यास संधी इट मिळेल. विल हम्म. गिव्ह मी an opportunity for growth फॉर ग्रोथ. to grow. टू ग्रो. ठीक आहे, ठीक आहे. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. सांगा एकदा, सांगा. येस, कम ऑन. सांगा. This job is matches my skill हां. and it will helpful for my future development. हां, व्हेरी गुड. सेम अशा आमच्या अजून एक मॅडम आहेत, जयश्री मॅडम, पण आज त्यांना जमणार नसल्यामुळं तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे. आज त्या असत्या तर त्यांनी वाक्य दिलं असतं. आज त्या बसणार नाही आहेत. मॅडम, होले मॅडम, आवाज येतोय? हो सर, हो. ओके, सो यू गॉट द टाईम. आता बघा पुढे. Yes sir. हां, आता पुढे काय म्हटलं बघा. हे वाक्य एकदा पूर्ण एकदा सांगायचं आपल्याला. मॅडमने बरोबर सांगितलं आहे. अजून एकदा कोणाकडून मला पूर्ण वाक्य हवं आहे. मला तुमच्या नाविन्यपूर्ण मोहिमा खूप आवडतात. ही नोकरी माझ्या कौशल्याशी जुळणारी आहे आणि मला पुढे वाढण्याची संधी आहे. हे मला पुन्हा एकदा कोणीतरी पटकन सांगा. आता ज्यांनी सांगितलं त्यांनी सांगू नका. मला वाटतं ज्योती मॅडम सांगताय हेच वाक्य, का तुम्ही आत्ताच आलेला आहात? सांगा ना. येस. ते मला तुमच्या तेच ना. हां, मला तुमच्या नाविन्यपूर्ण मोहिमा. सर, मोहिमांना काय म्हणायचं? मिशन्स. ओके. आय लाईक्स युअर इनोव्हेटिव्ह. I like your new नाविन्यपूर्ण. missions. हां, इनोव्हेटिव्ह मिशन. These innovative missions. हां. This job is suitable for me हां. and Sandeep, I will get more opportunity from this. फ्रॉम दिस. ओके, गुड ट्राय, व्हेरी गुड. श्रद्धा, आता तू सांग बरं पटकन एकदा. मी प्रत्येकाला मोठं वाक्य का बोलायला लावतो? जरा एकदा होऊन जाऊन दे ना. कसं बोलताय तुम्ही? आणि जरा अवघड बनेल जरा थोडं, म्हणून बोलायचं आहे. मी आत्ता चालते तरी. हां, व्हेरी गुड. छान छान. बघितलं आधी नक्कीच कमी बनलं. श्रद्धा. मी बोलू का? हां, येस. नीता मॅडम बोला. नाही. बोला बोला बोला. बोला 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 बोला. I like your innovative missions. This job is matches my skills and I have the opportunity to grow future. व्हेरी गुड. आता इथे म्हणजे तुम्ही इज वापरला, तो नाही वापरायचा आहे. आणि मगाशी ज्योती मॅडमनी लाईकला एस म्हटलं तर तो एस म्हणायचा नाही आहे, लाईक फक्त. कारण का ते बरोबर आहे, अनेक वचनी होतं. सॉरी. हां, येस. माझ्या ते नंतरला मॅडमनी लाईक म्हटल्यावर. येस. आता श्वेता मॅडम बोला. मगाशी बोलणं होतं ना, बोला श्वेता मॅडम. I like your innovative mission so much. This job is matches with my skills, and I will get an opportunity to grow more. येस.
आता पुन्हा तुम्ही चुकून इज वापरला होता बरं का मॅचेसच्या आधी, है ना? तो चुकून आलेला आहे, तो चुकून आलेला आहे. हां, तर इज नको आहे आपल्याला. बाकी सगळं ओके, फॅन्टॅस्टिक. आता बाकीच्यांना मी पुढचं मोठी वाक्य विचारतो बरं का, नाही तर इथंच गणित थांबेल. आता जे झाले नाहीत त्यांना पुढचं मोठं विचारतो मी. मुलाखतदार म्हणतोय बरं का, हे ऐकून बरं वाटलं, तुमचं बलस्थान काय आहे, असं त्यांनी प्रश्न केला आहे. हे ऐकून बरं वाटलं, तुमचं बलस्थान काय आहे. तर या ठिकाणी रेणुका बावधाने मॅडम सांगा बरं. पास सर. ओके. मग आता आपल्याला सांगतील श्रद्धा, सांग बरं. सर बलस्थान म्हणजे काय? तू सांगायचं मी सांगणार नाही, तू आठव बरं, थोडंसं ताण दे बरं. आय फील बेटर आफ्टर लिसनिंग इट. हां हे ऐकून बरं वाटल्याचं. हां, काय आहे? बलस्थान. बोल. हां What is the word? बल म्हणजे फोर्स. प्लेस. नाही माहित सर हा शब्द. ओके. पहिल्यांदा ऐकला. स्ट्रेंथ. सांगू का? हां, येस सांगा. व्हॉट इज युअर स्ट्रेंथ? हां, बलस्थान म्हणजे स्ट्रेंथ. मग आता तुमचं बलस्थान काय आहे? व्हॉट इज युअर स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे कामाच्या संदर्भातलं तुमचं बलस्थान काय आहे, काय तुम्हाला वेगळं बनवतं, असं. हे ऐकून बरं वाटलं आहे ना. हां, हे ऐकून बरं वाटलं. मग हे काय म्हटले आता श्वेता आपली श्रद्धा, हे ऐकून बरं वाटलं का? आय फील बेटर ओके आफ्टर लिसनिंग इट. ओके. ह्याला अजून एक वेगळं काहीतरी म्हणू शकता. काय म्हणणार बरं? ऋतू मॅडम काय म्हणणार याला, हे ऐकून बरं वाटलं? थोडक्यात आहे. इट्स गुड टू हां, येस, गुड टू हिअर. बरोबर, गुड टू हिअर. आणि मग म्हटलंय व्हॉट इज युअर स्ट्रेंथ. मग आता पुढं काय म्हटलंय बघा, मी सर्जनशील आहे, बारकाईने काम करणार आहे आणि दबावाखाली चांगलं काम करू शकतो. सर्जनशील म्हणजे आता कोण सांगतंय बघू, सांगा बरं तुमच्या की सर्जनशील काय म्हटला? क्रिएटिव्ह. हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड मनीषा मॅडम, यू हॅव अ गुड कनेक्शन. क्रिएटिव्ह. मग आता मनीषा मॅडम थांबा, आता आपण जे झालं नाही त्यांना विचारू पहिला आपण. तुम्ही बरोबर सांगितलं क्रिएटिव्ह. आता आपल्याला विचारायचं आहे, कोण बरं राहिलं होतं, एक मिनटं. हां, प्रतिभा दाथे मॅडम सांगा. तुम्हाला मग एक छोटंसं वाक्य आलं होतं, सांगा. आहात का? मी सर्जनशील आहे, बारकाईनं काम करणार आहे आणि दबावाखाली चांगलं काम करू शकतो. ओके, मॅडमचं रेंज नसावी. अनुराधा देशपांडे मॅडम सांगा बरं. काय सर, त्या दबावाखाली चांगलं काम करतो. हां, पण पहिल्यापासून मी सर्जनशील आहे, बारकाईनं काम करणार आहे आणि दबावाखाली चांगलं काम करतो. नाही सर, पास. बरं. मग आता इथे आपल्याला मनीषा आपलं अश्विनी म्हेत्रे मॅडम सांगाल. थोडंसं अवघड आहे. नाही सर, नाही. बरं, ओके. चला मनीषा चव्हाण मॅडम तुम्ही सांगा. चला आता. I am creative, work deeply and also work good under force. अँड वुड वर्क अंडर फोर्स ऑल्सो. ही म्हणून येस, अंडर प्रेशर म्हणलं Also चालेल. घेतलं मी and also पहिलं घेतलं मी सर. हां, अँड ऑल्सो वर्क अंडर प्रेशर. And also work बरोबर आहे, बरोबर आहे, good काय good हरकत good under pressure. नाही. ओके. हां, बोला कोण बोलताय, येस सांगा. आय एम क्रिएटिव्ह, डिटेल ओरिएंटेड पर्सन अँड वर्क वेल अंडर प्रेशर. हां, असं होऊ शकतं हे पण का? छानच की, उत्तम झालं की. आय एम क्रिएटिव्ह अँड व्हेरी डिटेल ओरिएंटेड चालू शकतं ना सर? डिटेल ओरिएंटेड म्हणजे परफेक्टच बसलं. बारकाईने म्हणजे डिटेल ओरिएंटेड आणि दबावाखाली चांगलं काम करतो. अँड कॅन वर्क बेस्ट किंवा बेटर अंडर द प्रेशर पण चालेल. व्हेरी गुड.
फॅन्टॅस्टिक घेतलं. आता मुलाखतदार म्हणतो धन्यवाद, लवकरच तुम्हाला कळवू. आणि उमेदवार म्हणतो ही संधी, या संधीबद्दल धन्यवाद, तुमचा दिवस चांगला जावा. ते दोन्ही एकत्र काय घेतले, पुढच्यावर जाता येईल आपल्याला. आता जयश्री मॅडम सांगा बरं. हां, जयश्री मॅडम नाही आहेत अवेलेबल. आहे, सोपं आहे. सांगा सांगा सांगा, कोणी सांगा, चला कमॉन. Thank you. We will tell you soon. हां, Thank you. Inform you soon. Soon. ओके, थँक्यू. लवकरच तुम्हाला कळू. गेट We बॅक. will let you know. हां, गेट बॅक टू यू सून, गेट बॅक टू यू सून किंवा लेट यू नो सून असं पण चालेल बरं का. थँक्यू, गेट बॅक टू यू सून किंवा लेट यू नो सून किंवा विल बी इन्फॉर्म्ड, असे 2-3 प्रकार आहेत. चालेल. उमेदवार म्हणतो या संधीबद्दल धन्यवाद. मग थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी, तुमचा दिवस चांगला जाओ, हॅव अ नाईस डे. अशा पद्धतीने Thank हे you for झालं. this opportunity. हां, थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी. आता आपण येऊया दुसऱ्या कॉन्व्हर्सेशनकडे. दुसरं Have a good day. कॉन्व्हर्सेशन, येस, हॅव अ गुड डे पण चालतं. नवीन मित्र बनवण्याचा संवाद. याला सांगा बरं, कोण सांगतं इंग्लिशमध्ये? नवीन मित्र बनवण्याचा संवाद म्हणजे काय, कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये? नवीन मित्र बनवण्याचा संवाद कोण सांगते? Conversation for making new friends. हां, कॉन्व्हर्सेशन for new friendship. फॉर मेकिंग न्यू फ्रेंडशिप. हो, चालेल की व्हेरी गुड. कॉन्व्हर्सेशन फॉर मेकिंग न्यू फ्रेंडशिप, येस. आता या ठिकाणी पहिलं वाक्य आहे, अर्जुन आणि मीराशी 2 कॅरेक्टर्स आहेत. अर्जुन म्हणतो, हाय, मी अर्जुन आहे, तू या वर्गात नवीन आहेस का, असं म्हटलेलं आहे. तर मग आता हे वाक्य आपण सुरू करूया. 2 मिनटं. कोण राहिलं का मगाचं बघू, कारण मगाशी काय होतं, मला एखादं राहायला. मीनाक्षी गोसावी मॅडम ट्राय करायचं आहे. ओके, ज्योती मॅडम सांगा. Sir, I am Arjun. येस. Hello. हां, येस, बोला. I am Arjun. Are you new in this classroom? हां, व्हेरी गुड. हाय, आय एम अर्जुन. आर यू न्यू इन दिस क्लास, असं म्हटलं. व्हेरी गुड. मग मीरा म्हणते, हो, मी आजच जॉईन केलं आहे. आणि म्हणते मी मीरा आहे, असं तिने म्हटलेलं आहे. तर मग आता हे सांगणार आहेत आपल्याला गीतांजली. कम ऑन, टेल मी इन इंग्लिश. हो, मी आजच जॉईन केलं आहे. मी मीरा आहे, म्हणजे माझं नाव मीरा आहे, असं म्हणते. सो गीतांजली, आर यू रेडी टू टेल? हां, मला ऐकायला नाही. हां Yes, हां I just joined today. हां, My name is Mira. व्हेरी गुड. आता मी आजच जॉईन केलं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. येस, आय हॅव जॉईन जस्ट टुडे. आजच म्हणजे जस्ट, आय हॅव जॉईन जस्ट टुडे. माय नेम इज मीरा. व्हेरी गुड. आता अर्जुन म्हणतो, तुझी भेट होऊन आनंद झाला किंवा तुला भेटून आनंद झाला. पहिल्यांदा आपलं नाव सांगून नंतर म्हटलं तरी चालतंय. हां, चालतं ना. हे असं उलटं घेतलंय, असंही चालतं. माय नेम इज मीरा किंवा आय एम मीरा. My name is Mira. आय हॅव I joined today. I have joined today. येस, आय हॅव जॉईन टुडे. मग आता तो काय म्हणतोय बरं, तुझी भेट होऊन आनंद झाला मीरा, तू कुठून आली आहेस किंवा तू कुठे राहते किंवा कुठून आली आहेस. चला, मनीषा भोसले मॅडम सांगा. Glad to meet you. Nice to meet you. हां, Mira, where are you? वेर आर यू. मीरा वेर काय म्हणलं? मीरा Where are you? म्हणा. Where are you from? हां, Where?
व्हेअर आर यू फ्रॉम हा शेवटी म्हणायचं आहे. नुसता व्हेअर आर यू म्हणजे कुठे आहेस आणि कुठून आली आहेस म्हणजे व्हेअर आर यू फ्रॉम हा शेवटी वापरायचा आहे. हां येस. मग आता मनीषा चव्हाण मॅडम सांगणार आहे मी पुण्याची आहे आणि तू असं तिने विचारलं. सांग. I'm from Pune I'm and I'm from Pune अँड यू. and you हां मग तो म्हणतो अरे वा मी and from where you अँड फ्रॉम व्हेअर यू आर असंही म्हणून चालेल. अँड फ्रॉम व्हेअर यू आर. where are you? तर अर्जुन म्हणतो अरे वा मी सुद्धा पुण्याचा आहे आणि तू काय शिकत आहेस. तर आता हे वाक्य सांगण्यासाठी आपल्याला आता अश्विनी मेहत्रे जर सांगायचं असेल तर माईक ऑन केलं तर चालेल. डोंट वरी. अदरवाईज जयश्री होले मॅडम सांगा. जयश्री होले मॅडम अरे वा मी सुद्धा पुण्याचा आहे तू काय शिकत आहेस असा अर्जुन विचारतो. Oh, वाव. I am also from Pune. या आय ऑल्सो Wow, I am also from Pune. What are you studying? व्हॉट आर यू स्टडिंग. येस व्हेरी गुड. मीरा म्हणते मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्समध्ये आहे. आता इथे आपल्याला नीता मॅडम सांगतील. सांगा मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्समध्ये आहे. I am in personality development course. येस. मग पुढे म्हणतो अरे वा मी सुद्धा त्याच कोर्समध्ये आहे. कदाचित आपण एकाच वर्गात असू. श्रद्धा सांग. श्रद्धा. I am also. श्रद्धा. Wow, I also in this course. हां Maybe we are in same class. Maybe बरोबर आहे. मे बी बरोबर आहे. मे बी आपण एकाच वर्गात असू. असू Maybe म्हणजे we are in this class. असू बरं का. असू म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स we are in इन्फॉर्मेशन वाला आहे. We will, वी विल बी. Will have. हां we will be Will be. इन द सेम क्लास. वी विल बी इन द सेम क्लास. ओके. We will be. हां मग हे वाक्य असं झालं. वाव आय एम ऑल्सो इन द सेम कोर्स. मे बी वी विल बी इन द सेम क्लास. मीरा म्हणते ते तर खूप छान होईल. ते तर खूप छान होईल. मग ते तर खूप छान होईल. This is better. आता या That is ठिकाणी better. हां आता ज्योती मॅडम तुम्ही ह्यांना उत्तर दिलं तर ह्यांना नाही येणार. तुम्हाला विचारलं की तुम्ही सांगा ह्यांना सांगू काय म्हणतात बघू. सांगा. Sorry. इट्स ओके इट्स ओके. रत्ना खर्डेकर मॅडम सांगा बरं काय म्हणतील ते. कुठे गेलं. रत्ना खर्डेकर मॅडम सांगा. अरे काय असं झालं. 2 मिनटं. हां शेवटचं वाक्य मॅडम. रत्ना खर्डेकर मॅडम शेवटचं आहे बघा. ते तर खूप छान होईल. काय वाटतं तुम्हाला. ते तर खूप छान होईल. किंवा मग गीतांजली कमॉन ते तर खूप छान होईल. Nice. That's nice. Better. Then it will be the best. it will be sir. हां येस. It will be. Sir, it will be great. Sir, that would be great. Will be हा excellent. वुड बी येस दॅट वुड बी ग्रेट. बरोबर चालतंय. व्हेरी गुड. ओ दॅन इट वुड बी ग्रेट. इट वुड बी ग्रेट चालतंय. व्हेरी गुड. आता आपल्याला घ्यायचं आहे कॉन्व्हर्सेशन Sir, नंबर. excellent चालणार नाही. अगदी फॅन्टॅस्टिक. जितका त्या मुलीला आनंद होईल ना तितकं ती भारी म्हणणार बघा. पण काय कधी ती म्हणे हां काय म्हणतात कदाचितला काय म्हटलं होतं आपण मगाशी. कदाचित मे बी वी विल बी इन द सेम क्लास. Perhaps म्हटलं तर चालणार नाही तसं. परहॅप्स पण चालेल. व्हेरी गुड. परहॅप्स पण परहॅप्स इथं पासून शक्यता कमी दिसते म्हणून मे बी म्हणले कदाचित. जसं मगाशी म्हटलं ना तुम्हाला
की मोहीम म्हणजे एक्सपेडिशन पण होतं मिशन पण होतं, पण इथं मिशन बसतं होतं, एक्सपेडिशन त्या मोहिमा वेगळं पडतं, तसं आलं ते. पर्याप्तऐवजी मे बी इथं छान बसेल. आता बाजारातील संवाद, तुम्ही मार्केटमध्ये गेला, इन द मार्केट, कॉन्व्हर्सेशन इन द मार्केट. ग्राहक म्हणतो, माफ करा, या सफरचंदांचा किलोला या सफरचंदांचं किलोला किती आहे? म्हणजे थोडक्यात सफरचंद कसे किलो आहे असं त्यांनी विचारलं आहे. सफरचंद कसे किलो आहे? स्वप्नाली सांग बरं, तू आता सफरचंद घ्यायला गेली तर त्या माणसाच्या इंग्लिशमध्ये बोलते, तू कसं विचारणार? Excuse me, हं? how much is this apple? हाऊ मच For- इज, हां परत काय म्हणली? How much is this apple for How- 1 kilo? फॉर अ kg, है ना? हा. हां. आणि समजा त्या विक्रेत्याला इंग्लिश येत नसेल तर काय करणार तू? मराठीत सांगणार पण मी. नाही तर मराठी नाही आली तर हिंदीत सांगणार सर. व्हेरी गुड. म्हणजे एक आयडिया अशी करायची, आपली एक स्टाईल आहे मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये बोलून तोच अर्थ मराठीत सांगायचा. सिरियलमध्ये म्हणतात बघा, सिरियलमध्ये मध्येच इंग्लिश बोलतात आणि त्याचा इंग्लिश मराठीत अर्थ सांगतात. मग तू त्या सफरचंदाला म्हणायचं, हाऊ मच इज द ॲपल्स फॉर kg? कसे किलो दिले? असं परत मराठीत म्हटलं तरी चालतंय, आपला सराव होण्याशी मतलब. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. मग आता बघा पुढे, मग तो विक्रेता म्हणतो 100 रुपये किलो. सोपं आहे, कुणी सांगा पटकन. 100 रुपये किलो, 100 रुपीज अ kg. व्हेरी गुड. ग्राहक म्हणतो थोडं महाग वाटतंय, थोडी सूट मिळेल का असं म्हणतो बरं का. बोला आता. थोडं महाग वाटतंय, Expensive. एक्सपेन्सिव्ह. Little costly. Can I get some discount? ओके, It is costly. इट्स लिटिल कॉस्टली. इट सीम्स लिटिल कॉस्टली. वाटतंय म्हणून सीम्स. इट सीम्स लिटिल कॉस्टली. तर थोडी सूट मिळेल का? थोडी सूट मिळेल का? हां, Let me give some discount. असं म्हणा ना. कॅन आय गेट सम डिस्काउंट असं म्हणा. कॅन आय गेट सम डिस्काउंट, विल आय गेट सम डिस्काउंट. तर कॅन वापर चालेल, कुड आय गेट सम डिस्काउंट पण चालेल. औपचारिकपणे हे वाक्य तुम्ही बोलू शकता. मग त्यानंतर तो काय म्हणतोय, ठीक आहे 90 रुपयांना घेऊन जा. ठीक आहे 90 रुपयांना घेऊन जा. सांगा कोणी पण, छोटे छोटे आहेत, कुणी सांगा. Okay, take it for 19 rupees kg. हां, ओके, टेक इट फॉर 90. ओके, टेक इट फॉर 90 असं तो म्हणतोय. It's okay. हां, तर मग ग्राहक बोलू चालेल, ओके 2 किलो द्या. Give me 2 kg. Okay, give me. गिव मी 2 kgs. येस, व्हेरी गुड. मग ग्राहक विक्रेता नक्कीच, ठीक आहे. आणखीन काही हवं आहे का? Definitely. Anything else? Do you want something? एनिथिंग एल्स? Do you want something? Do you want something? डू यू वॉन्ट एनिथिंग Something. एल्स? आणखीन काही हवं आहे का? एनिथिंग एल्स म्हटलं तेवढं तरी चालतंय. एनिथिंग एल्स? मग तो म्हणतो नाही, एवढंच, धन्यवाद. कसं म्हणणार? नो. Thanks. It's okay. No, it's enough. It's एवढंच. enough. Thank you. येस, इट्स इनफ. एवढंच म्हणजे इट्स इनफ. थँक्यू. मग विक्रेता म्हणतो, स्वागत आहे, तुमचा दिवस आनंदी जाओ. Welcome. Have a nice day. वेलकम, हॅव अ नाईस डे. आता मला सांगा, एवढा आपण कधी गेलो की माफ करा, एक्सक्यूज मी वगैरे असं कधी म्हणत नाही, आणि तो सुद्धा अगदी म्हणत नाही वेलकम वगैरे, आणि तुमचा दिवस चांगला जावा असं काय म्हणण्याची पद्धत व्यवहारामध्ये तर नक्कीच नाही आहे. पण इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला या ठिकाणी औपचारिकता आणि एटिकेट्स दिसतात बरं का बऱ्याचदा इंग्रजी भाषेमध्ये. तसं मराठी भाषेमध्ये पण एटिकेट्स आहेत, पण आपण वापरत नाही. तर असं एटिकेट धरून जर वापरलं तर संवाद छान वाटतो, आणि शक्यतो आपल्याकडून एटिकेट्स वापरले गेले तर आपण लक्षात राहतो. म्हणून आपण आपल्या वापरायचं, समोरचं वापरून वापरू. येस, बोला. पहिलं वाक्य सांगा, माझी नेट गेलं होतं मगाशी, त्यामुळे मला ते कळलंच नाही. कुठलं? माफ करा, सफरचंदाचे किलोला किती आहे? हां, माफ करा, या सफरचंदा किलोला किती आहे? हाऊ मच इज द ॲपल फॉर अ How केजी. much? हां, हाऊ मच इज द ॲपल फॉर अ केजी असं होतं ते. आता मी Is स्लाईड, म्हणजे
ग्रँडमाचा. ओके हां, आता स्लाइड बदलतो बरं ओके का. ओके. आता या ठिकाणी आपण घेतला आहे बाजाराचे संवाद. आता आपण घेतोय प्रवास किंवा पर्यटक संवाद. इंग्लिशमध्ये काय म्हणणार? प्रवास किंवा पर्यटक संवाद. Tourism. हं? Or tourist. Conversation. Travel and tourism. Conversation between tourism. एक मिनिट, ट्युरिझम. एक मिनिट हा, दोन. कोण आत्ता म्हटलं होतं मनीषा? जर्नी डायलॉग होऊ शकतं. काय? जर्नी डायलॉग. जर्नी, टुरिस्ट कम्युनिकेशन. टुरिस्ट. कॉन्व्हर्सेशन बिटवीन ट्रॅव्हल अँड टुरिझम. हां, टुरिझम नको, टुरिस्ट. बिटवीन टुरिस्ट्स. टुरिस्ट. हां, ओके. आता पर्यटक म्हणतो. पर्यटक म्हणजे कोण? टुरिस्ट. तो म्हणतो हाय, शनिवार वाडा कसा जायचा किंवा शनिवार वाड्याला कसं जायचं ते सांगू शकाल का, असं तो पर्यटक विचारतोय. शनिवार वाड्याला कसं जायचं सांगू शकाल का? I go on Shaniwar Wada. ओके, हाऊ कॅन आय गो टू शनिवार वाडा. Would you tell me how can I go to शनिवार वाडा? हां, कॅन यू टेल मी हाऊ टू गो टू शनिवार वाडा. Can you ओके. go Shaniwar Wada? हां, श्रद्धा विचार सांग बरं कसं म्हणणार. समजा श्रद्धा नाशिकवरून पुण्यात आली, तिला विचारायचं आहे शनिवार वाड्याला कसं जाऊ सांगाल का, कसं म्हणणार श्रद्धा? Hi, how to go शनिवार वाडा? Can you tell me? हां, तर हे पहिलं कॅन यू टेल मी पहिलं घ्यायचं आणि कॅनच्या ऐवजी कुडचा वापर वापरला तर अतिउत्तम. कुड यू टेल मी किंवा कुड यू गाईड मी हाऊ टू गो शनिवार वाडा, है ना, असं म्हणणार तुम्ही. मग तो स्थानिक म्हणतो नक्कीच 500 मीटर सरळ जा आणि मग डावीकडे वळा. नक्कीच म्हणजे डेफिनेटली, ऑफकोर्स. मग आता हे आपल्याला Definitely 500 meters straight go and हां, left side turn. लेफ्ट साईड And कर turn left. अँड टर्न Turn लेफ्ट. left. And left side. Go straight also 500 kilometers and then turn left. हां After that turn left. हां, आता अनुराधा देशपांडे मॅडम तुम्ही बोलताना गो स्ट्रेट 500 मीटर्स, हा गो नंतर आला तो पहिला आला पाहिजे. गो स्ट्रेट 500 मीटर्स अँड टर्न लेफ्ट, असं वाक्य. Turn left. And turn left. अँड टर्न लेफ्ट. मग असं म्हटलेलं आहे धन्यवाद. पर्यटक म्हणतो धन्यवाद. हे इथून दूर आहे का किंवा ते इथून दूर आहे का? Is this way far? बरं, नाही. Is it far from here? हां, Is this away far? इज इट फार फ्रॉम हिअर? इज इट फार फ्रॉम हिअर? येस, इज इट फार फ्रॉम हिअर. मग स्थानिक Far from म्हणतो here. फार नाही, फक्त 10 मिनिटे लागतील रिक्षाने. आता स्वप्नाली सांग बरं, फार नाही, फक्त 10 मिनिटे लागतील रिक्षाने. Not much. हां, It will take only 10 minutes. बाय रिक्षा. By rickshaw. By rickshaw, by rickshaw. yes. रिक्षाने घेतली. नॉट सो मॅच. इट विल टेक बरं का, लागतील म्हणून. इट विल टेक 10 मिनिट्स बाय रिक्षा. लागतील म्हणून इट विल टेक म्हणला. पर्यटक म्हणतो छान. आणि जवळच काही खाण्याचं चांगलं ठिकाण आहे का? आणि जवळच काही खाण्याचं चांगलं ठिकाण आहे का? रेणुका बावदान मॅडम सांगा बरं, बराच वेळ तुम्ही नाही सांगितलं आहे. आणि जवळच खाण्याचं काही ठिकाण आहे का? इन्फॉर्मेशन आहे, इजने सुरू आहे. इज देअर. Is there? हां, सांगा. Is there anyone food stall? हां, इज देअर Is there एनी प्लेस any फॉर फूड? food stall? येस, इज देअर एनी फूड स्टॉल नियर बाय? ओके. मग स्थानिक म्हणतो हे छान म्हणलं नाही का, गुड. आणि इज देअर एनी गुड फूड स्टॉल नियर बाय चालतंय. किंवा इज देअर एनी हॉटेल नियर बाय, गुड हॉटेल नियर बाय असं पण म्हणू शकाल बरं का. मग स्थानिक म्हणतो हो, किल्ल्याजवळ म्हणजे वाड्याजवळ, खरं तर तो किल्ला नाही, तो वाड्याजवळ एक प्रसिद्ध मिसळपावचं ठिकाण आहे. आता सांगा कोण बरं सांगता इथे? Yes, there is a famous Something near the fort. हां, येस, देर इज अ फेमस मिसळपाव सेंटर नियर शनिवार वाडा.
near Shahnawara. Therefore, there is a famous Reservoir Hotel. हां, आता काय झालं माहिती आहे का, मी तुम्हाला नाव न घेतल्यामुळे सगळे एकदम सांगतात तर सगळ्यांचा गोंधळ होतो आहे. पण ठीक आहे, आता कॉन्व्हर्सेशन छोटं छोटं आहे तर चालतं आहे. आता मोठ्या कॉन्व्हर्सेशनला फक्त मी नावं घेईन. आता बघा, पर्यटक म्हणतो परफेक्ट, खूप खूप धन्यवाद. आता परफेक्टला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? Perfect. हो, परफेक्ट. Perfect. मी आज सकाळी क्लासमध्ये ऑफलाईन बॅचला एकाला विचारलं, राम गाडी चालवतो, सांग रामला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? तर तो 2 मिनटं गप्प बसला. हो सर, रामला रामच म्हणायचं. म्हणलं हो राम. तर चालं, परफेक्ट. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. Thank you very much. Thank you. स्थानिक म्हणतो स्वागत आहे, तुमचा प्रवास आनंददायक हो. स्वागत आहे, तुमचा प्रवास. Welcome. हां, Happy journey. हॅपी जर्नी. येस, एवढंच बोलायचं, हॅपी जर्नी. आता खरं तर शनिवारवाड्याला जवळच अगदी एवढं हॅपी जर्नी म्हणत नाही, पण एक फॉर्मॅलिटी आहे. हॅपी जर्नी. व्हेरी गुड. आज सगळे एकदम ॲक्टिव्ह आहेत. उद्याचा आपला फायनल डे आहे. उद्या शेवटी आपण छानपैकी कॉन्व्हर्सेशन घेऊया नवीन, आणि मग हे आपला क्लास संपल्यानंतर रोज तुम्हाला माझ्याकडून रोज या वेळेला होमवर्क येणार आहे, आणि रोज तो होमवर्क तुम्हाला रिटर्न फॉर्ममध्ये आणि ऑडिओ फॉर्ममध्ये पाठवायचा आहे. पुढे माझे काही प्लॅनिंग्स आहेत Yes, ते sir. आता मी डिस्क्लोज करत नाही, पण पहिल्यांदा रोज होमवर्क तुम्हाला जाणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने होमवर्क नाही Yes, पाठवला, आय एम गोइंग टू कॉल दॅट स्टुडंट, वाय यू हॅव नॉट सेंड युअर होमवर्क. त्याच्यामुळं होमवर्कला थांबू Yes. नका. ओके, अजून काही प्लॅन्स आहेत ते Thank you, करू sir. नंतर. तर अशा पद्धतीने आपण छान छान करत आलो. आता हातात आलेली दोरी सोडायची नाही आहे, कारण तुम्ही जर इंग्लिश कॉन्टॅक्टला तर इंग्लिश तुमच्याशी कॉन्टॅक्ट संपेल. आणि अशा प्रकारे आपला कार्यक्रम संपलेला आहे. आपण भेटू